झुले उंच माझा झोका कोणी नारूची घागर भरली दाखले मालक दाखले मालक दाखले मालक दाखले दाखले मालक दाखले मालक दाखले मालक काय करता दाखले मालक हे पाणी घेऊन ये बाबा जा पाणी घेऊन ये बत्तीस दाखले मालक लवकर दाखले तेव्हा परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा याचा विचार करावा, चिंता करू नये. आमची रमा तशी धीट आहे हो, ती नाही चिंता करीत, होय ना? काय तर म्हणे काळ बदलतोय, मी तर म्हणीन काळ सोकावतोय. आजीबाई वहिनी साहेब अहो धाकलं मालक पडलं किंवा अंगणात वय त्यांना तो डोळ्याचा त्रास आहे ना तो पुन्हा उपटला. अरे देवा, त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली पडले ते. अगं रमेशा बघ बाई बघ, आता त्यांच्या खोलीतच आहेत. मी आलेच. तुम्ही नका उठू, तुम्हाला जिना नाही चढवणार. नको पांडुरंगा, हा येऊन सांग रे बाबा काय होतं ते. सांगतो सांगतो चल. अतिविचार शांत माणसाला मिळालेला शापच आहे. सारे काही मनातल्या मनात कोंडून ठेवायचे, बोलून काही दाखवायचे नाही. श्रीरामा. माधवा, अगो बाई, अरे काय झालं माधवा? अगो बाई काय झाले? आई काकू आम्ही ठीक आहोत. आणि मुले कुठे दिसत नाहीत, ती आहेत कुठे? मुले अरे थोडी घाबरली आहेत, ती त्यांच्या खोलीतच आहेत. त्यांचे जाऊ दे, तू कसा आहेस? पहा गोंधळून जाऊ नका, आम्ही ठीक आहोत. डोळ्यांचे जुनेच दुखणे आहे ते उद्भवले आहे. खेळताना अचानक डोळ्यांसमोर अंधारी आली आणि खोपणेही सुरू झाले. पांडुरंगा, आत्ताच्या आत्ता जा आणि गणेश शास्त्री साकुर्डीकर वैद्यांना घेऊन ये. त्यांना म्हणावं ताबडतोब वाड्यावर बोलावले आहे. जा. जी. काय सांगशील? वाड्यावर बोलवलंय म्हणूनच सांगतो. जा. जी. त्यांना घेऊनच ये येताना. जी जी. रमे, निवशा दुधाच्या घड्या ठेवायच्या आहेत, जा दूध घेऊन ये. हा जा जा जा. हो जा लवकर. चांदणचा हुल होती ओवळा पाऊली माप मी ओलांडले दूर गेली भातुकली येण्याचे होते अंगणाची होते सया. झुले